नगर शहरातील अलकरम हॉस्पिटलच्या वतीनं जिल्हा रुग्णालयाच्या रक्त तुटवड्याच्या आवाहनास प्रतिसाद देत तातडीचे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते। या शिबिरात बोलताना नालबंद मस्जिदचे पेश इमाम मौलाना अदनान कादरी यांनी रक्तदान म्हणजे माणुसकी, एकता आणि बंधुत्वाचा संदेश असल्याचं प्रतिपादन केलंय। जिल्हा रुग्णालयाच्या रक्त तुटवडा आणि रक्तदानाच्या आवाहनास अनुसरून अल करम हॉस्पिटल, किंग गेट रोड, रामचंद्र खुंट येथे हे तातडीचे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते। यावेळी मौलाना अदनान कादरी म्हणाले की माणूस कितीही मोठा झाला तरी त्याची खरी ओळख त्याच्या मानवतेतून ठरते। धर्म, जाती, भाषा, प्रांत या साऱ्या सीमांपलीकडे जाऊन जेव्हा एखादा माणूस दुसऱ्या माणसाला जीवनदान देतो तेव्हा ती कृती फक्त सामाजिक नाही तर राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक बनते। रक्त कोणाचे, हिंदूचे, मुसलमानाचे, शिखाचे, ख्रिश्चन व्यक्तीचे असे नसते। रक्त असते लाल रंगाचे आणि हाच लाल रंग आपल्या एकतेचा, बंधुत्वाचा आणि मानवतेचा संदेश देतो। ते पुढे म्हणाले की रक्तदान म्हणजे जिवंत असताना केलेले सर्वात मोठे दान आहे। यामुळे आपण समाजाशी जोडले जातो आणि राष्ट्राशी आपले नाते अधिक दृढ होते। आपण सारे भारतीय एक आहोत। आपले रक्त वेगळे नाही, आपली मने वेगळी नाहीत आणि आपली भावना एकच, माणुसकी आणि एकतेची आहे, असे त्यांनी सांगितले। प्रास्ताविक करताना डॉक्टर जहीर मुजावर यांनी रक्तदान म्हणजे फक्त रक्त देणे नव्हे, ते म्हणजे जीवन देणे, आशा देणे आणि मानवतेचे बंध मजबूत करणे। 1 युनिट रक्त देऊन आपण 3 लोकांचे प्राण वाचवू शकतो, यापेक्षा मोठे दान दुसरे कोणतेच असू शकत नाही, असे सांगितले। डॉक्टर अशफाक पटेल यांनी रक्तदात्याला होणाऱ्या विविध फायद्यांवर विस्तृत मनोगत व्यक्त केले। जिल्हा रुग्णालयाच्या रक्तसंकलन अधिकारी सुमैया खान यांनी अल करम हॉस्पिटल व सर्व रक्तदात्यांचे आभार मानले व भविष्यातही सहकार्य करण्याचे आवाहन केले। यावेळी सामाजिक कार्यकर्ते फारुख शेख, अरशद सय्यद, ॲडव्होकेट ताज सय्यद, राजिक खान, इम्रान शेख आदी मान्यवर उपस्थित होते। सूत्रसंचालन तौफिक तांबोळी यांनी केले तर आभार शेर अली शेख यांनी मानले। नमस्कार, मी डॉक्टर जहीर मुजावर। अलकरम हॉस्पिटल आणि अलकरम एज्युकेशन ट्रस्टच्या वतीने जिल्हा रुग्णालयाच्या आवाहनाला अनुसरून एक भव्य असे रक्तदान शिबिर अलकरम हॉस्पिटल येथे आयोजित करण्यात आले होते। त्यामध्ये जिल्हा रुग्णालयाने मोठ्या प्रमाणात सहकार्य केले। त्यामुळे आणि अलकरम सोशल फाउंडेशनच्या वतीने आणि अलकरम हॉस्पिटलच्या वतीने आमच्या सर्व स्वयंसेवकांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान केल्यामुळे बऱ्या प्रमाणात आम्ही रक्तदान करू शकलो आणि चांगल्या प्रमाणात रक्तपुरवठा सिव्हिल हॉस्पिटलला आपल्याकडनं झालेला आहे। आणि नगरमधील सर्व जागरूक नागरिकांना माझी विनंती आहे की कृपया रक्तदान करून जिल्हा रुग्णालयाच्या रक्तसाठ्याला मदत करावी आणि रुग्णास सहकार्य करावे। धन्यवाद। डॉक्टर अशफाक पटेल, कन्सल्टंट फिजिशियन। आज एक अलकरम हॉस्पिटलतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते आणि जिल्हा रुग्णालयातर्फे रक्ताची तुटवडाची असल्यामुळे आम्हाला आवाहन करण्यात आले होते की रक्तदान शिबिर आयोजित करावे। त्यामुळे तात्काळ त्यांच्या विनंतीला मान ठेवून आज आम्ही अलकरम हॉस्पिटल फाउंडेशनतर्फे रक्तदान शिबिर आयोजित केले आणि त्याचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला। खूप लोकांनी त्यामध्ये रक्तदान केले आणि भविष्यातही आम्ही असे करत राहू। आणि माझेही सर्व लोकांना हे आव्हान आहे की त्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात कोणत्याही रक्तदान शिबिरामध्ये किंवा जिल्हा रुग्णालयामध्ये किंवा कोणत्याही रक्तपेढीमध्ये रक्तदान करत राहावे। आणि आम्हाला ही संधी दिल्याबद्दल मी जिल्हा रुग्णालयाचे पण आभार मानतो आणि वारंवार आम्ही असे प्रयत्न करत राहू आणि शिबिरे अशी घडवत राहू। त्यासाठी मी तुमचा पुन्हा एकदा धन्यवाद करतो। प्रतिनिधी आबिद खान, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।